Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see next practical problem of NPO, that is second problem on page number 115. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 115 वरती हा सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे जो आज आपण सॉल्व करणार आहोत. In earlier lecture we have seen first practical problem. If you haven't seen that video, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our second practical problem. See what is given, you have to read it carefully. Presentation of subscription, फक्त सबस्क्रिप्शनचं प्रेझेंटेशन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी कुठचे दोन अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत, इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ॲज वेल ॲज बॅलन्स शीट. नेक्स्ट वी हॅव टू सी व्हॉट डेट इज गिवन. सी बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018ची बॅलन्स शीट आहे. नेक्स्ट रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे ते 31 मार्च 2019चं आहे. म्हणजेच बॅलन्स शीट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते कुठच्या फायनान्शियल इयरमध्ये आहेत. त्या म्हणजे फायनान्शियल इयर कधी स्टार्ट झालेलं आहे, 1 एप्रिल 2018 आणि त्याचं इयर एंड कधी आहे, 31 मार्च 2019. 18-19 हे आपलं करंट फायनान्शियल इयर आहे हा प्रॉब्लेम बघण्यासाठी. क्लिअर, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. 18-19 हे आपलं फायनान्शियल इयर आहे. इथे बॅलन्स शीटची डेट आहे 1 एप्रिल 2018 आणि रिसिप्ट अँड पेमेंटची आहे इयर एंडेड 31 मार्च 2019. म्हणून फायनान्शियल इयर आहे 18-19. ओके, आता बॅलन्स शीटमध्ये काय काय दिलेलं आहे. सी फर्स्ट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 2018-19. 2018-19 मध्ये म्हणजे त्या करंट इयरमध्ये म्हणजेच आत्ताच्या करंट इयरमध्ये आपण 20,000चं सबस्क्रिप्शन ऑलरेडी रिसीव केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17. 16-17 हे जे फायनान्शियल इयर होतं त्याच्यामधलं आउटस्टँडिंग किती होतं, 26,000. नेक्स्ट 2017-18 मधलं आउटस्टँडिंग होतं 35,000. या दोघांची टोटल आउटरमध्ये दिलेली आहे. नेक्स्ट आहे रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये टू सबस्क्रिप्शन किती रिसीव केलेलं आहे ॲक्च्युली आपण. 16-17 मध्ये 23,000, 17-18 30,000, 18-19 4,10,000, 19-20 21,000, टोटल 4,84,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 इज ₹32,000. 2018-19चं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे 32,000. आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर प्रिपेअर करायचं आहे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. मग त्याची डेट काय असणार आहे, 31 मार्च 2019 जे आपलं इयर एंड असणार आहे. क्लिअर, मग आपण तेच लिहून घेतलेलं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड हिअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. क्लिअर, आत्ता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे ते बघणार आहोत. नीट लक्ष द्यायचं आहे. खूप इझी आहे पण ट्रिकी आहे. ओके, सी कन्सेप्ट नीट क्लिअर करून घ्यायचे आहेत. आपलं करंट फायनान्शियल इयर आहे ते कधी स्टार्ट झालेलं आहे, इथे मी लिहिणार आहे 18-19. राईट, हे आपलं करंट फायनान्शियल इयर आहे या प्रॉब्लेमशी रिलेटेड. कारण बॅलन्स शीट आहे 18ची म्हणजे 1 एप्रिल 2018 अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज गिवन ॲज ऑन 31 मार्च 2019. म्हणून 18-19 हे आपलं फायनान्शियल इयर आपण कन्सिडर करायचं आहे. आता फायनान्शियल इयर आपल्याला कळलेलं आहे 18-19 आहे. मग त्या इयरशी रिलेटेड कुठचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपल्याला फक्त मार्क करून घ्यायचे आहेत आधी. 18-19 कुठे कुठे आहे, 18-19 4,10,000 सबस्क्रिप्शन आपण रिसीव केलेलं आहे करंट फायनान्शियल इयरमध्ये. राईट, 18-19. मग आपण इथे आता मार्क करणार आहोत. सी 18-19. नेक्स्ट 18-19
2 मार्किंग झालेले आहेत. इथे आहे 2018-19 20,000, नेक्स्ट 2018-19 4,10,000 आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 18-19 इज 32,000. क्लिअर? म्हणजेच करंट फायनान्शियल इयरशी रिलेटेड या 3 एंट्रीज आहेत ज्या आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये करायच्या आहेत. जर तुम्ही आपल्या आधीचे व्हिडिओ बघितलेले असतील, फॉर्मॅट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ॲज वेल ॲज फॉर्मॅट ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, तर त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयरचे रिसिप्ट अँड पेमेंट्स इन्क्लूड असतात. कुठच्याही इयरचे रिसिप्ट अँड पेमेंट इन्क्लूड असतात रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये, राईट. तसंच इथे दिलेलं आहे, सगळ्या इयरचे दिलेले आहेत. ओके. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय असतं, फक्त करंट इयरचंच अकाउंट आपल्याला मेंटेन करायचं असतं. करंट इयर रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स असतात त्यांच्या एंट्रीज करायच्या असतात. मग प्रिव्हियस इयरचं असेल किंवा नेक्स्ट इयरचं असेल तर त्याचे इफेक्ट तसे दाखवायचे आहेत, जे आता आपण करणार आहोत. ओके. म्हणजेच 18-19शी रिलेटेड कुठचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते पहिल्यांदा आपण मार्क केलेले आहेत. 18-19चे 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत. इथे आहे लास्ट इयर सबस्क्रिप्शन आपण ऑलरेडी रिसीव्ह केलेलं होतं 17-18मध्ये, कारण ही बॅलन्स शीट आहे 18ची, राईट. 1 एप्रिल 2018ची आहे. म्हणजेच त्याचा क्लोजिंग बॅलन्स हा दिलेला आहे 31 मार्च 2018चा, राईट. म्हणजेच इथे सबस्क्रिप्शन किती होतं ॲडव्हान्समध्ये त्यांनी रिसीव्ह केलेलं 20,000. नेक्स्ट आत्ता करंट इयरमध्ये आपण किती रिसीव्ह केलं आहे 4,10,000 आणि करंट इयरमध्ये आउटस्टँडिंग किती आहे 32,000. याच एंट्रीज आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये करणार आहोत. सी, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन्कम आहे सबस्क्रिप्शन म्हणजे, राईट, NPOसाठी, म्हणून इन्कममध्ये लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन. (2018-19) किती आहे करंट इयरचं 4,10,000. ते आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आहोत 4,10,000. क्लिअर? नेक्स्ट काय आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 2018-19. 2018-19चं म्हणजेच या करंट फायनान्शियल इयरचं सबस्क्रिप्शन त्यांनी गेल्याच वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये ऑलरेडी रिसीव्ह केलेलं आहे, राईट. मग ते आपल्याला या इयरमध्ये दाखवायचं आहे. मग ही एक अमाऊंट येणार 20,000ची ॲड. सी, काय लिहिलं आपण सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 2018-19. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 2018-19 इन इयर कधी रिसीव्ह केलेलं आहे लास्ट फायनान्शियल इयरमध्ये. आत्ताचं 18-19 आहे, मग लास्ट इयर काय असणार आहे 17-18. मग आपण इथे तेच मेन्शन करणार आहोत इन द इयर 2017-18. लास्ट इयर रिसीव्ह केलं आहे म्हणून हे इयर आपण दाखवलेले आहेत. त्याची अमाऊंट किती आहे 20,000, जी आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आहोत. क्लिअर? नेक्स्ट आणखीन काय आहे 2018चं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. 2018चं म्हणजेच करंट इयरचं किती आहे 32,000. ते पण आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता मी ते पूर्ण नाही लिहित आहे, पूर्ण वर्ड तुम्ही लिहायचं आहे सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. करंट इयर काय आहे 2018-19. अमाऊंट किती आहे ॲडजस्टमेंटमध्ये 32,000 आउटस्टँडिंगची. मी इथे लिहायचे 32,000. क्लिअर?
म्हणजेच 18-19 रिलेटेड एवढ्याच 3 एंट्रीज होत्या ज्या आपण इन्कम साईडला दाखवलेल्या आहेत. क्लिअर आहेत सगळे इफेक्ट. आता या तिघांची टोटल करायची आहे. 4,10,000 प्लस 20,000 4,30,000, 4,30,000 प्लस 32,000 4,62,000. आउटर कॉलममध्ये 4,62,000. क्लिअर. म्हणजेच करंट इयर काय आहे आपलं 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019चं करंट इयरचं सबस्क्रिप्शनची अमाऊंट किती आहे 4,62,000. ओके. नेक्स्ट आता ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात. एक आपण ऑलरेडी दिलेला आहे तिथे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून. सेकंड इफेक्ट सबस्क्रिप्शनचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे म्हणजेच सेम इफेक्ट द्यायचा आहे ॲज ए बिल्स रिसिवेबल. म्हणजेच आपलं सबस्क्रिप्शन आपल्याला येणं बाकी आहे. इन फ्युचर आपल्याला ते मिळणार आहे म्हणजेच आपले ॲसेट्स आहेत. राईट. म्हणून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कुठे दाखवायचे आहेत ॲसेट्समध्ये. ॲसेट्समध्ये लिहायचं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. फॉर करंट इयर. करंट इयर काय आहे 2018-19. अमाऊंट किती आहे करंट इयरची आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची 32,000 इनर कॉलम. क्लिअर. म्हणजेच आपल्या आता कुठच्या एंट्रीज झालेल्या आहेत. आपण ही एक एंट्री केलेली आहे 20,000ची. कुठे केली आहे इथे केलेली आहे. ॲड केलं आपण सबस्क्रिप्शन 17-18 मध्ये पे केलेलं आहे किंवा रिसीव केलेलं आहे आणि आपण ते 20,000 इथे दाखवलेले आहेत इन्कममध्ये. नेक्स्ट 4,10,000ची एंट्री आपण करंट इयरचं सबस्क्रिप्शन म्हणून दाखवलेलं आहे आणि 32,000ची एंट्री इथेच ॲड केलेले आहेत आउटस्टँडिंग करंट इयरचे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे म्हणजेच बॅलन्स शीट ॲसेट साईड. त्याचा सेकंड इफेक्ट या एंट्रीचा. क्लिअर. म्हणजे या एंट्रीज आपल्या झालेल्या आहेत. आता काय काय पेंडिंग आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 16-17 26,000, 17-18 35,000. आता इथे जे लास्ट इयरमध्ये जे आउटस्टँडिंग होतं बॅलन्स शीट कधीची दिलेली आहे 1 एप्रिल 2018ची. राईट. म्हणजेच तो क्लोजिंग बॅलन्स असणार आहे 31 मार्च 2017चा. राईट. 31 मार्च 2018चा. कारण ही 1 एप्रिल 2018ची बॅलन्स शीट दिलेली आहे. राईट. मग आपल्याला काय बघायचं आहे 16-17 मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होतं 26,000 जे करंट इयरमध्ये आपण रिसीव केलेलं आहे 2016-17 मध्ये. रिसिप्ट आहे म्हणजे ॲक्च्युअली आपण रिसीव केलेलं आहे या करंट इयरमध्ये. 16-17चं किती आउटस्टँडिंग होतं 26,000 आणि 16-17 रिसीव किती केलं आपण 23,000. म्हणजेच 26,000 रिसीव करायचे होते ॲक्च्युअली पण आपण रिसीव केले 23,000. म्हणजेच 3,000 अजूनही आउटस्टँडिंग आहेत. आउटस्टँडिंग आहेत म्हणजे आपल्याला येणं बाकी आहे. आपल्याला बिल्स रिसिवेबलचा जो इफेक्ट आहे तसाच इफेक्ट इथे दाखवायचा आहे. आपल्याला येणं बाकी आहे म्हणजे आपले ॲसेट्स वाढणार आहेत. राईट. मग या अमाऊंटमधला आणि या अमाऊंटमधला जो डिफरन्स आहे त्या इयरचा तो डिफरन्स आपल्याला आउटस्टँडिंग म्हणून ॲसेट साईडला दाखवायचा आहे. क्लिअर. 26,000 मायनस 23,000 3,000 जे आपण इथे लिहिणार आहोत फॉर इयर 2016-17 किती आहे 26,000 मायनस 23,000 किती येतात 26,000 मायनस 23,000 3,000. क्लिअर. नेक्स्ट म्हणजे आपली ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. नेक्स्ट आहे 17-18. 17-18 मध्ये किती आउटस्टँडिंग होतं 35,000. ॲक्च्युअली आपण करंट इयरमध्ये 17-18चं किती रिसीव केलं आहे 30,000.
म्हणजेच 35,000 मायनस 30,000 जो डिफरन्स आहे ते अजूनही आउटस्टँडिंग आहे, दॅट इज 5,000 रुपीज. आपल्याला परत ते आउटस्टँडिंग इथे दाखवायचे आहेत. फॉर इयर 2017-18 35,000 मायनस 30,000 किती येतात? 5,000. क्लिअर? म्हणजेच आपलं ही एंट्री झालेली आहे. सी 35,000 17-18 आणि 17-18ला ॲक्च्युअली रिसीव केलेले आहे 30,000, म्हणून ते 5,000चा डिफरन्स आहे जे आउटस्टँडिंग आहेत अजूनही. क्लिअर? नेक्स्ट 19-20ला काय केलेलं आहे? 21,000 रिसीव केलेलं आहे. आता आपली बॅलन्स शीट किंवा आपलं जे करंट इयर आहे ते काय आहे? 18-19. म्हणजे 18-19मध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत तेच आपण रेकॉर्ड करणार आहोत, राईट. पण इथे जी डेट दिलेली आहे, जे इयर आहे ते काय आहे? 2019-20. 2019 to 2020 म्हणजेच नेक्स्ट फायनान्शियल इयर आहे. नेक्स्ट फायनान्शियल इयरचं सबस्क्रिप्शन आपण ऑलरेडी रिसीव केलेलं आहे. जसं इथे आपण रिसीव केलेलं होतं 17-18मध्ये 18-19चं, राईट. तसंच नेक्स्ट फायनान्शियल इयरचं सबस्क्रिप्शन आपण आत्ताच म्हणजेच याच करंट इयरमध्ये रिसीव केलेलं आहे. ऑलरेडी रिसीव केलेलं आहे. प्रीपेड इन्कम आहे, म्हणजेच काय आहे? आपल्यासाठी लायबिलिटी आहे ती, राईट. म्हणजेच 2019-20ची जी अमाऊंट आहे ती आपण लायबिलिटीमध्ये दाखवणार आहोत. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर द इयर 2019-20. ओके, लायबिलिटीजमध्ये. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर इयर 2019-20 किती अमाऊंट आहे? 21,000. क्लिअर? आपल्यासाठी लायबिलिटी आहे कारण आपण नेक्स्ट इयरचं पण ऑलरेडी रिसीव केलेलं आहे. आता आपल्याला सगळे आपले इफेक्ट दाखवून झालेले आहेत. परत एकदा बघायचं आहे, नीट क्लिअर करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बॅलन्स शीट दिलेली आहे 1 एप्रिल 2018ची. नेक्स्ट रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे 31 मार्च 2019चं. फक्त करंट इयरचे जे ट्रान्झॅक्शन्स असतील ते इन्कममध्ये दाखवायचे आहेत, म्हणून आपण करंट इयर 18-19 आपण मार्क करून घेतलेलं आहे. त्याच्याशी रिलेटेड 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत, 3 एंट्रीज आहेत. कुठच्या आहेत? 18-19मध्ये आधी ॲक्च्युअल आपण किती रिसीव केले आहेत? 4,10,000 जे आपण इथे दाखवलेले आहेत 4,10,000. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण 18-19चं 17-18मध्ये किती सबस्क्रिप्शन रिसीव केलेलं होतं? 20,000. ते आपण दाखवलेलं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 18-19 इन द इयर 2017-18 20,000, राईट. नेक्स्ट आउटस्टँडिंग काय आहे करंट इयरचं? 32,000. ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याचे 2 इफेक्ट. ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे 32,000. सेकंड इफेक्ट इकडे आणि दुसरा इफेक्ट इथे आपण दाखवलेला आहे. क्लिअर? नेक्स्ट नंतर आपल्याला काय करायचं आहे? आधीचे आउटस्टँडिंग किती पेंडिंग आहे ते बघायचं आहे. 16-17मध्ये आउटस्टँडिंग होतं 26,000. ॲक्च्युली रिसीव किती केलं आहे? 23,000. म्हणजेच 3,000 अजूनही म्हणजेच या करंट इयरमध्ये सुद्धा आउटस्टँडिंग आहेत जे आपण इथे लिहिलेले आहेत 3,000. नेक्स्ट 17-18मध्ये 35,000 आउटस्टँडिंग होते. 17-18मध्ये आपण यावर्षी किती रिसीव केले? 30,000. 35,000 मायनस 30,000 5,000 या इयरमध्ये अजूनही आउटस्टँडिंग आहे. क्लिअर? नेक्स्ट दिलेलं आहे 19-20 म्हणजेच पुढच्या वर्षीचं ऑलरेडी आपण आत्ताच रिसीव केलेलं आहे या इयरमध्ये, म्हणजेच आपल्यासाठी ती लायबिलिटी आहे, म्हणून आपण तो इफेक्ट लायबिलिटीमध्ये दाखवलेला आहे 21,000चा. क्लिअर? एवढंच करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आता इथे जागा नाही आहे पण तुम्ही प्रिपेअर करायचं आहे. देअरफॉर इन सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन करंट इयर दॅट इज 2018-19 अमाऊंट किती आहे?
4,62,000. करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आहे? 4,62,000. नेक्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे? 32,000 प्लस 3,000 प्लस 5,000 किती येतात? 40,000. राईट. 32 प्लस 3 प्लस 5 40,000 आउटस्टँडिंग आहेत. ती आउटस्टँडिंगची अमाऊंट लिहायची आहे. आणि रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती आहे? 21,000. ती एक अमाऊंट लिहायची आहे. क्लिअर? एवढंच आहे. नीट बघायचं आहे प्रॉब्लेम. खूपच इझी आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. ओके. नाव we'll stop here today, and if you have any query or doubt regarding this problem, then please comment in comment box. As well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.